विजयासाठी टार्गेट सेट केले गेले 35 या धावसंख्येचं 35 रन्स टू विन असतील। चॅम्पियन प्रीमियर लीग चा आजचा पहिला दिवस डे अँड नाईट अशा प्रकारचं कन्सेप्ट या स्पर्धेचं पाहायला मिळतं। नासिर शेख सर इशारा करत असताना सिग्नल करतायत आणि सुप्रीमोचे आमचे गुणलेखक अर्थात संजयजी म्हात्रे या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये। पहिलाच बॉल हुकच्या फटक्यात कन्वर्ट जरूर केला गेलाय, तेवढाच उत्तम दर्जाचं फिल्डिंग अप्रतिम पाहायला मिळालं। ग्रेट फिल्डिंग, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते। विक्रांत पुढे सरसावला गेला होता, मॅन फ्रॉम मालजीपाडा। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली। कल्पेश म्हात्रे पहिले षटक हाताळण्यासाठी एक अष्टपैलू नेतृत्व म्हणून या गोलंदाजाकडे पाहिलं जातं। पहिल्या षटकातील पहिल्याच बॉलवर 1 धाव मिळाली। गोलंदाज सज्ज होईल, 2 बॅटर। मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला। इथे सेफ झोन मध्ये फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत, फिल्डिंग करतील। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा मिळतील मितेश हितेशच्या बॅटमधून आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 3 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिला आहे आणि पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ समाप्तीवर झालाय। 8 एप्रिल, 9 एप्रिल आणि 10 एप्रिल अशा 3 दिवस डे अँड नाईट चा फॉर्मॅट आपल्याला पाहायला मिळतो। चला स्पीडअप करा गेम, वेळ दौडू नका। 8 एप्रिलचा दिवस आणि आजच्या दिवसामध्ये क्रिकेटच्या खेळामध्ये अनेक रेकॉर्ड घडले गेले। उत्कृष्ट इंग्लिश यष्टीरक्षक आणि कर्णधार अलेक्स स्टीवर्ट यांचा आज वाढदिवस। त्याने 133 कसोटी सामने खेळले आणि 8463 कसोटी धावा केल्या। अशा प्रकारचा आजचा दिवस या यष्टीरक्षकाचा। ऑफ साईडला अप्रतिम करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता। सिंगल मिळते, या सिंगलच्या साहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे, जाऊन पोहोचते ती फलकावर 4 या धावसंख्येवर। षटक क्रमांक पहिलं विजय कांबळे जॉईंट होत आहेत। 3 बॉल्स आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालेला आहे कल्पेश म्हात्रे यांच्या गोलंदाजीवर। 35 धावांचं टार्गेट सेट केलंय 4 षटकांमध्ये। एक सेन्सिबल बॅटर म्हणून 2 बॅटर आपण पाहतायत। एका साईडला हितेश चौधरी तर एका साईडला अलंकार भोईर, ब्रँड ऑफ पांजू। पुन्हा एकदा बॉल तयार। स्विच हिटचा फटका स्वीट हिट मध्ये कन्वर्ट केला गेला। क्या बात आहे अलंकार भोईर, ग्रेट टायमिंग। सरळ चेंडू, बंटी सिक्सर 2727 या स्टँडला आणि आमच्या लाडक्या प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी CPL चौकार। का होता चौथ्या चेंडूवर ग्रीप बदलली, पोझिशन मध्ये आला। पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न कल्पेश म्हात्रेने अगोदरच यावेळेला हिरला गेला होता। डायरेक्ट हिट जरूर झाला, परंतु तिथे सुरक्षित आपण पाहू शकतात पोहोचले गेलेत अलंकार भोईर। 1 धाव अर्जित केली जाते आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 9 या धावसंख्येवर। स्टार्ट तर अगदी नेत्रदीपक झाले। ज्याप्रमाणे नदीला झरण्याची गरज असते तसंच क्रिकेटमध्ये सलामीवीरांना चांगली सुरुवातीची गरज असते आणि ती सुरुवात आतापर्यंत करून दिलेली आहे। ते अलंकार भोईर आणि हितेश चौधरी, एका साईडला पांजूचा ब्रँड तर एका साईडला मालोडीचा ब्रँड आपल्याला पाहायला मिळतोय। ऑफ साईडला काय फटका खेळला गेला होता, ड्राईव्ह खेळला गेला होता, परंतु तिथे जर आपण पाहिलं तर फिल्डर तैनात आहेत। ग्रेट फिल्डिंग, संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, जाऊन पोहोचते ती फलकावर 10। रोहन मात्र पुढे सरसावला गेला। पायचा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय। संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 10 वर जाऊन पोहोचली गेली। षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालं। 35 धावांचं पाठलाग करत असताना आता 18 बॉल आणि 25 धावा हे सामन्याचं समीकरण। 3 षटकं आणि तुम्हाला 15 मिनिटे या वेळेचं भान आपण प्रत्येक संघाने आणि संघ नायकाने ठेवायचं आहे। घेऊया एक डीजे ब्रेक, लगेच येऊया मैदानाच्या। दहा धावा फलकावर पाहायला मिळत आहेत।
जितू गवळी बॉलर मैदानाच्या आतमध्ये एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आणि चांगले खेळाडू म्हणून पायगाव गावातील अनमोल रत्न संघाची धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचली गेली, ज्यामध्ये अलंकार आतापर्यंत 3 बॉलमध्ये 6 धावा आणि हितेश 3 बॉलमध्ये 4 धावांचं योगदान देतोय. खूप चांगली बॅटिंग राहिले. ऑन साइडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना मनगडाचा वापर केला. वाईडिश लॉंगॉन आहे, फील्ड करतील तत्पूर्वी सिंगल त्या ठिकाणी मिळाली. जमिनीलगत चेंडू आणि अर्थातच ग्राउंड स्ट्रोक अप्रतिम हितेश चौधरीच्या बॅटमधून. शॉट सिलेक्शन अप्रतिम आहेत दोन्ही बॅटरचे. इथून जितू गवळी एक एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असा हा गोलंदाज. संघाची धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. इथून लेग ब्रेक चेंडू जरूर होता, हुकच्या फटक्यात कन्वर्ट केलं गेलं. थोडेसे झुकले होते मात्र तिथे चेंडू पायाने अडवला गेला आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळते. या सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 12 धावसंख्येवर. अतिशय दमदार आणि शानदार आयोजन या स्पर्धेचं आपल्याला पाहायला मिळतं. खूप चांगली मेहनत. आमच्या व्यासपीठावर संदीपजी पाटील, सॅम राऊत यांच्याशी बातचीत करत असताना प्रभाकरजी पाटील यांना आपण पाहतायत. भरपूर दाते या स्पर्धेला जरूर आपण पाहू शकाल. ऑफ साइडला ड्राईव्ह खेळला जातोय. सॉफ्ट अँड बॉटम हँडचा उपयोग केला गेला होता. नरम हाताने खेळला. सिंगल मिळाली. सिंगल मधून डबल कन्वर्ट केली जाते. 2 धावा हितेश चौधरीच्या बॅटमधून. अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी संघाची बॅटिंग मजबूत पाहायला मिळते. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 14 या धावसंख्येवर. 14 रन्स 35 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर सिंगल डबलला महत्त्व दिले गेले दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. तर एका साईडला गोलंदाज विकेटच्या शोधामध्ये आहेत. ही जोडी कधी ब्रेक होईल याकडे मात्र लक्ष केंद्रित करतायत. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साइडला आणि इथे मात्र जसा उल्लेख केला विकेटच्या शोधामध्ये आहेत आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. पहिला धक्का अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीमला गॉन. टार्गेट सेट केल्यानंतर आपण पाहतायत उदरनिर्वाह करण्यासाठी मुंब्रावरून सुद्धा मुंगफलीवाले आपण पाहतायत धुमाळे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 14 धावा. मनसोक्त आनंद सुद्धा घेतात आणि उदरनिर्वाहासाठी मात्र प्रत्येक स्पर्धेमध्ये त्यांना आपण पाहतायत. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचली गेली. 12 ही संघ मालक आपल्याला पाहायला मिळाले आणि त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने जे योगदान दिलेलं आहे खेळाडूंच्या पाठीमागे ते उभे राहिलेत. खऱ्या अर्थानं पाठबळ दिलंय कारण संघ मालक खूप महत्वाची भूमिका असते लीगच्या फॉर्मॅटमध्ये. संघाची धावसंख्या 14 धावा. पंच त्या ठिकाणी चेंडूची चाचपणी करतायत. आजचा दिवस 8 एप्रिलचा दिवस पाहायला मिळतो आणि 8 एप्रिलच्या दिवसामध्येच 1972 मध्ये आजच्या दिवशी वेस्ट इंडिजच्या अल्विन कॅलीचरणने न्यूझीलंड विरुद्ध गयाने येथे 4थ्या कसोटीत जे पदार्पण करताना नाबाद शतक केलं होतं. डेड बॉल. इथून आपण पाहिलं गुड शॉटचे चेंडू जरा क्रॅक होत असताना आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळत आहेत. VGPL मध्ये सुद्धा अशाच प्रकारचे गुड शॉटचे चेंडू मात्र थोडेसे क्रॅक जास्तीत जास्त झाले होते. 13 धावा 14 धावा फलकावर पाहायला मिळत आहेत. म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर विकेट मिळत नाहीये. इथून आपण पाहिलं तर फलंदाजाला पुन्हा एकदा यावं लागेल आणि प्रतिस्पर्धी संघ सुद्धा ॲग्री होत असताना पाहायला मिळाला. ही खूप महत्त्वाची भूमिका आहे. तर डेफिनेटली मात्र या संघाचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद करावं लागेल. ज्या पद्धतीने स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि एका साईडला अनिल अंकलेश प्रतिष्ठान मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 14 धावा फलकावर बॉल फेकून झाले ते 3. अतिशय सुंदर ही स्पर्धा आणि प्रयत्न केला गेला होता. जरूर बोटांतील जादू दर्शवत असताना जितू गवळी एक अतिशय गुणवंत खेळाडू म्हणून सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं. जितेश नाव परंतु जितू या नावाने जास्तीत जास्त प्रेम मिळालं आपल्या करिअरमध्ये क्रिकेटच्या अनुषंगाने
अनेक विक्रम या खेळाडूच्या नावावर. अप्रतिम फटका चांगला आहे. चिप शॉट खेळला गेला. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे सरसावेल. चेंडूची फेक करेल मिस्टर रोहन. फेकी करेपर्यंत जर आपण पाहिलं तर एकच धावेवर सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि एकेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते ती फलकावर 15 धावा. लीगच्या फॉर्मॅटमध्ये आज एकत्रित येत असताना प्रत्येक खेळाडू एकमेकांच्या गाठीभेटी होत असताना एकमेकांचं अंडरस्टँडिंग कोऑर्डिनेशन जे बॉन्डिंग बनतं ना ते क्रिकेटच्याच खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. म्हणूनच म्हणतात ना अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ कोणता असेल तर तो आहे क्रिकेट खेळ. ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू निघून जाईल 30 यार्ड सर्कलमध्ये. चेंडूला स्टॉप केलं जाईल. सिंगल मिळेल आणि या सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 16 या धावसंख्येवर. 35 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आतापर्यंत आपण पाहिलं तर 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये विजयासाठी आपण पाहू शकतायत 19 धावेची आवश्यकता असेल. 12 बॉल आणि 19 धावा हे सामन्याचं समीकरण. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत. सामना क्रमांक 7 सनम कुमार रायडर्स आणि टीम 94 कामन. चला वेळ दौडू नका. पाण्याची व्यवस्था मैदानाच्या आतमध्ये केली जाते. तत्पूर्वी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. देऊया आपण हिमालयाला संधी. टप्पा अगदी आपण पाहू शकलात. कुठल्याही स्पॉटवरून चेंडू सरळ निघून जातोय आणि पहिलाच बॉल आपण पाहिला तर डेफिनेटली आपल्याला पाहायला मिळतो. बाउन्स मिळाला होता आणि इथून जर आपण पाहिलं तर पंच एक्झॅक्टली यावेळेला आपण पाहत आहेत. रोहन पवार यांनी जर विकेट हॅट्रिक घेतली तर जयेश देवळीकर यांच्याकडून 2000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. रोहन पवार या गोलंदाजासाठी मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. क्रॉस बॅटने खेळण्याचा मनसुबा बाळगला. चेंडू खेळपट्टीच्या अगदी बाजूला राहतोय. तत्पूर्वी आपण पाहिलं तर सिंगल मिळाली आणि काय एक्झॅक्टली नो बॉल. जर्क जर्क गोलंदाज म्हणून आपण पाहू शकताय. तर या गोलंदाजाला पंच दर्शवतील ज्या पद्धतीने आपण पाहतायत आर्ग्युमेंट. पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल. यस पंच नासिर शेख सर. या जर्क गोलंदाज लेग स्क्वेअरच्या पंचांनी मात्र या ठिकाणी आपण पाहतायत जो निर्णय दिलेला आहे. समित पाटील त्या ठिकाणी जातील. जे कोर कमिटी आपल्याला पाहायला मिळते सॅम राऊत असतील.
आत्माराम लाडकोजी भोईर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. क्रिकेट प्रेमी आहेत, क्रिकेटचे चाहते आहेत, त्यांना तुम्ही बघताय. त्याचबरोबर या आधीच संदीप दादा पाटील एक चांगले उद्योजक, समाजसेवक, मालजेपाडा गावातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व इथे तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ते सुद्धा नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये सहकार्य करत असते.
समित पाटील आणि त्याचप्रमाणे समीर राऊत. डेड बॉल. 11 बॉल असतील आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी जर आपण पाहिलं तर अजून सुद्धा 19 धावेची आवश्यकता असेल. 18 बॉल, एकंदरीत 12 बॉल आणि 11 बॉल आणि 19 धावा. एक चांगलं क्रिकेट ज्या पद्धतीने आपण पाहताय चॅम्पियन प्रीमियर लीग. समंजसपणा खूप महत्त्वाची भूमिका असते क्रिकेटच्या खेळामध्ये आणि तीच अंडरस्टँडिंग. सामन्याला सुरुवात. बॉल तयार, गोलंदाजी मार्कवर. 11 बॉल 19 धावेची आवश्यकता. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतोय स्वयंभू युवा प्रतिष्ठान आणि अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी. समीर राऊत व्यासपीठाच्या दिशेने येत असताना समित पाटीलला आपण पाहू शकतायत. एक चांगलं क्रिकेट आज पहिला दिवस, डे अँड नाईट, दिवस आणि रात्र अशा पद्धतीने आपण पाहताय. दिवस रात्र ही स्पर्धा. रोहन पवार आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळेल. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. राईट मोडतो विकेटने. खूप चांगला चेंडू, टप्पा अचूक पद्धतीने होता. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं. सरळ चेंडू निघून जातोय जितू गवळी यांच्या हातामध्ये. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 16 धावा. येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 19 धावा. हे सामन्याचं समीकरण. परशुराम पाटील सर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. अतिशय उत्कृष्ट पंच म्हणून ज्यांची ओळख, टिवरी चे अनमोल रत्न. यावेळेला चेंडूला सोडून दिलं. नासिर शेख सर वळत आहेत. यस, आउटसाइड द ऑफ स्टंप, खूपच बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्यासाठी आपण पाहतायत एक स्क्वेअर मारा. आणि संघाची धावसंख्या विजय कांबळे आम्हाला दर्शवतात की 17 वर जाऊन पोहोचले गेली. म्हणजे इथून जर आपण पाहिलं तर बॉल आहेत तुमच्याकडे 10 आणि 10 बॉलमध्ये 18 धावा. धावा होऊ शकतील, मी करेन, आत्मविश्वास, या 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या भूमिका असतील. जिद्द आणि जिज्ञासा या 2 गोष्टींचा आत्मसात करावा लागेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. बराच वेळ चेंडू हवेत राहतोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेसाठी निघालेत. फेकी येईपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. हितेश चौधरीच्या बॅटमधून. ब्रँड आहे मालोडीचा. तर एका साईडला आपण पाहतायत अलंकार भोईर. 3 धावा अलंकार भोईर एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20 या धावसंख्येवर. इंद्र भोईर आपण पाहतायत एक मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरला गेला. बाईक. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 20. प्रतिम शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना हितेश चौधरीला असं वाटलं की हा चेंडू मात्र खूपच लेग स्टंप सोडून जाणार आहे. परंतु तिथून जर आपण पाहिलं तर जितू गवळी यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. खूप चांगली गोलंदाजी, कमबॅक चांगलं केलंय रोहन पवारने. 4 बॉलचा खेळ झालाय. 8 बॉल आणि विजयासाठी अजून सुद्धा 15 धावेची आवश्यकता. यस, पंचांनी रिव्ह्यू घेतलाय परंतु 15 सेकंदामध्ये आपण तो रिव्ह्यू नक्कीच घ्या, कारण जास्त वेळ लावू नका प्लीज. वाईट साठी रिव्ह्यू आहे. बॅटर फलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलाय अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीमने. आपण थर्ड अंपायरच्या भूमिकेत अशोक राऊत. तीन कॅमेरा सहित ही स्पर्धा कव्हर होताना पाहायला मिळते. टेक्नॉलॉजी असल्या कारणानं प्रत्येकाला समान न्याय हा मिळाला पाहिजे. प्रिन्स भुवीच्या माध्यमातून सुरेख क्लॅरिटी. फेअर डिलिव्हरी आणि इथे मात्र आपण पाहतायत रिव्ह्यू फेल्ड झालेला आहे.
संघाची धावसंख्या 20, बॉल फेकून झाले ते 4 आणि 15 धावेची आवश्यकता. चला जो काही आता मध्यंतर वेळ मात्र आपण व्यतीत केलेला आहे, घालवलेला आहे, तो मात्र कव्हर झाला पाहिजे, याची दखल घ्या. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 20. या धावसंख्येवर 8 बॉल आणि 8 बॉलमध्ये 15 धावा हे सामन्याचं समीकरण. 35 धावांची एक छोटी टोटल, परंतु बॅटल खूप मोठं रंगताना पाहायला मिळतं. रोहन पवार सज्ज होईल हितेश चौधरी समोर. ऑन साईडला क्रॉस बॅटचा जरूर उपयोग केला गेला. चेंडू निघून जाईल मिडॉनच्या क्षेत्रात. तत्पूर्वी तिथून फेकी येईल. 2 धावा डेफिनेटली पळून पूर्ण केल्या जात आहेत. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 22 वर जाऊन पोहोचली गेली. अतिशय चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांच्या दरम्यान. एका साईडला अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान, या दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. दोन्ही संघ बलाढ्य. ज्या पद्धतीने क्षण झाल्यानंतर प्रत्येकाचं बॉन्डिंग तयार झालं या लीगच्या फॉर्मॅटमध्ये. सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. फटका तर चांगला आहे हितेश चौधरीचा, परंतु तिथे मात्र फिल्डर तैनात, कोणतीही मिस्टेक करणार नाहीयेत. खूप चांगला झेल त्या ठिकाणी टिपला गेला. समीर पाटील एक्सलंट कॅच. फलंदाज बाद. शिलेदार आम्ही, आमच्या रक्ताचा रंग एकाच, भगवा. बिघड्या कव्हर करा. 6 बॉल आणि विजयासाठी 13 धावेची आवश्यकता आहे. 22 धावा फलकावर. पहिला धक्का बऱ्याच वेळेनंतर आपण पाहिलं. 3 षटकानंतर अतिश भोईर दोन्ही बंधूंनी मात्र विकेट हॅट्रिक साध्य केली गेली या चॅम्पियन प्रीमियर लीग मध्ये. सचिन भोईर आणि तदनंतर आपण पाहिलं तर अतिश भोईर हे दोन बंधू आणि दोन्ही अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. पांजूचे ब्रँड. 6 बॉल 13. चला थोडंसं स्पीडअप करा जरा गेम प्लीज. या सामन्याला फार उशीर झालेला आहे, तर आपण थोडंसं कव्हर करा. प्रत्येकाला रिक्वेस्ट असेल, हंबल रिक्वेस्ट असेल. अंडर फ्लड स्लाइट मध्ये आपण पाहताय तर या स्पर्धेचं आयोजन अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहू शकाल. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन चॅम्पियन प्रीमियर लीग 2024 चा हा शानदार सोहळा पाहायला मिळतोय. समोरच प्रवेश देवळीकर साहेबांना आपण पाहू शकतायत. एक अतिशय सुंदर व्यक्तिमत्व आणि अगदी लहानपणापासूनच समालोचनावर प्रेम करणारं असं व्यक्तिमत्व. जय तांगडी. चला थोडीशी घाई करा जरा प्लीज, स्पीडअप करा जरा गेम, कारण लाईव्ह स्पर्धा आहे आणि हे सातत्याने वारंवार बोलणं शोभत नाही. तर थोडंसं आपण प्रत्येक संघ मालकांनी आणि कर्णधारांनी थोडीशी दखल घ्या. संघाची धावसंख्या 22. 6 बॉल 13 धावा हे सामन्याचं समीकरण. यानंतर मात्र कोर कमिटीने स्ट्रिक्टली वॉर्न केलं गेलंय की 3 षटके ही 15 मिनिटात झालीच पाहिजेत. नो एक्सक्यूज. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला मात्र पिच केलं गेलं. अलंकार भोईर सरकी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपण पाहतायत हे स्ट्रोक खूप लाईक करतात आणि पॅशन झालंय या स्ट्रोकचं. आपण पाहू शकतात वेगवेगळ्या लुक मध्ये. आता जर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे पॅटर्न शॉट, सरकी शॉट आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि प्रत्येकाचे मात्र मनपसंदीता स्ट्रोक असतो की या चेंडूवर मला अशा प्रकारचा स्ट्रोक खेळायचाच आहे. आता बॉल आहे तुमच्याकडे 5 आणि 5 बॉल मध्ये 13 धावा. विजयासाठी अनिल अंकलेश प्रतिष्ठान खार्डी टीमला 5-13चं समीकरण. ऑन साइडला फटका चांगला आहे. बॉडम हँडचा उपयोग केला. फिल्डर त्या ठिकाणी पुढे सरसावत आहेत आणि कल्पेश म्हात्रे पुढे सरसावत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि इथून जर आपण पाहिला तर फेकी सुद्धा थोडीशी स्पर झाली आणि 3 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दोन्हीही एकाच गावातून बिलॉंग करणारे हे 2 बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 25. आता येणारे बॉल 4 बॉल मध्ये 10 धावेची आवश्यकता आहे. 4 चेंडू आणि 10 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं.
रंगतदार स्थितीमध्ये कधी कधी छोटी धावसंख्या क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते. त्याचं कारण असतं दडपण, दबाव. या दबावाला न जुमानता चांगली तुम्ही फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण, यष्टीरक्षण जेव्हा जेव्हा करतील त्यावेळेला तुम्हाला फक्त शब्द मिळेल तो यश. परंतु त्यासाठी करावे लागतील क्रिकेटच्या या मैदानात प्रचंड कष्ट, अपार मेहनत. सबमरीन डिलिव्हरी, खूप चांगला चेंडू होता. आपण पाहिलं तर खाली राहिला होता, बॅट हवेत फिरली गेली होती. इथून जर आपण पाहिलं तर सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडला गेला आतिश भोईरने अलंकार भोईरला आणि त्याने सुद्धा मात्र हसत हसत सॅक्रिफाईस केलं. बाईच्या स्वरूपात एकदम मिळाली. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 26. आता येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 3 बॉलमध्ये विजयासाठी 9 धावेची आवश्यकता आहे. 3 चेंडू आणि 9 धावा हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. घेऊया एक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. खऱ्या अर्थानं चॅम्पियन प्रीमियर लीग एक स्वप्न होतं चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचं की आपण स्पर्धा ही चॅम्पियन प्रीमियर लीग झालीच पाहिजे. तो लीगचा फॉर्मॅट मात्र स्वप्न सत्यात साकार झालं. पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवस रात्रीमध्ये या स्पर्धेचं अप्रतिम आयोजन पाहायला मिळतंय. 3 बॉल आणि 9 धावा. आतिश भोईर पोटेन्शियल खेळाडू आहे, कॅलिबर खेळाडू. ऑफ साईडला फटका तर जरूर फसतोय. इनसाइड आउटचा फटका खेळण्याचा मनसुबा बाळगला आणि इथे मात्र कॅच ड्रॉप. तर इथून आतिश भोईर मॅच विन करून देईल का आपल्या संघाला? कॅचेस विन द मॅचेस. भरपूर काळ मात्र आतिश भोईरने टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर व्यतीत केलं गेलंय. 2 धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या 28. तर जय तांगडीचं मी कौतुक करीन ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केले. 6 बॉलमध्ये 15 धावेची आवश्यकता असताना 4 बॉल पर्यंत आतापर्यंत चांगली गोलंदाजी केले. इथून जर आपण पाहिलं तर 7 धावेची आवश्यकता. बॉल आहेत 2 बॉलमध्ये 7. दोन बॉल 7 धावा. समजू शकतो की सामना मात्र यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये आहे. चैतन्य एका साईडला आपण पाहू शकतायत. पुन्हा एकदा बॉलर तयार. जय तांगडी. इथून पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक तर आहे. फिल्डर तैनात आणि इथून पुन्हा एकदा कॅच ड्रॉप्ड. कॅचेस विन द मॅचेस हे सूत्र मात्र कदाचित पाठ केलेलं नाहीये असं थोडंफार कुठेतरी दिसतं स्पष्टपणे. आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे. जाऊन पोहोचते या 2 धावांच्या मदतीने 30. आता 1 बॉल आणि विजयासाठी 5 धावेची आवश्यकता. सामना बरोबरी सुटला तर यावेळेला आपण पाहतायत सुपर ओव्हर ही खेळवली जाईल. चला थोडीशी घाई करा जरा, वेळ दौडू नका प्लीज. 1 बॉल आणि 5 धावेची आवश्यकता. 4 धावा आल्या तर सुपर ओव्हरला मात्र खेळावं लागेल. म्हणजेच इथे आतिश भोईर समोर पर्याय विजयी जर व्हायचं असेल तर डेफिनेटली आपण पाहतायत की षटकार ठोठावावा लागेल. जर सुपर ओव्हर हवी असेल तर चौकार आल्यानंतर सुपर ओव्हर तुम्हाला खेळावी लागेल. 6वा सामना मात्र हा मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. अनिल अंकलेश प्रतिष्ठान आणि स्वयंभू युवा प्रतिष्ठान या 2 संघांच्या दरम्यान कडवी झुंज आणि कडवी लढत. एका साईडला चैतन्य येत आहेत आणि काहीतरी कानमंत्र आपल्या गोलंदाजाला देत असताना 1 बॉल आणि 5 धावा. क्रिकेट आहे, निश्चित आणि अनिश्चिततेचा खेळ म्हणजे क्रिकेटला प्राधान्य दिले गेले. सामना जबरदस्त आपण पाहू शकाल. आत्मविश्वासासहित गोलंदाज आणि फलंदाजाला तो कारनामा करावा लागेल. गोलंदाज मनामध्ये काहीतरी काहूर चाललेला आहे. आतिश भोईर आणि एका साईडला जय तांगडी अशीच जणू काही लढाई.
इथून मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. चेंडू बराच वेळ हवेत राहतोय आणि जितू गवळी त्या ठिकाणी चेंडूवर येत आहेत. 2 धावा कंप्लीट केल्या जातील आणि दुहेरीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याही प्रकारचा केला गेला नाही आणि अशा प्रकारे विजयावर शिक्कामोर्तब केला गेला आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 2 धावेने पराभूत होत असताना पाहायला मिळतोय तो संघ अनिल अंकलेश प्रतिष्ठान. तर एका साईडला मात्र स्वयंभू युवा प्रतिष्ठान संघाने अप्रतिम खूप चांगला खेळ करत असताना बाजी मारली आणि गुणतालिकेमध्ये सातत्याने आपण पाहिलंय की आता लीगच्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला फेरबदल होताना पाहायला मिळेल. चला हँडशेक करायला विसरू नका. मैदानाच्या आतमध्ये या अलंकार भोईर अँड ऑल टीम हँडशेक करा. दोन्ही संघाला विनंती करेन जितू गवळी अँड कंपनी आपण हँडशेक करायला विसरू नका. मैत्रीपूर्ण आपले संबंध आहेत. तर क्षेत्ररक्षण लगेच सजून घ्यायचं आहे. एका साईडला संघ पाहायला मिळेल सनम कुमार रायडर्स आणि टीम 94 कामन. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा.